नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन कथेमध्ये. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा. शमीर एका मोठ्या एकत्र कुटुंबात वाढलेला साधा, प्रामाणिक आणि कष्टाळू मुलगा होता. त्याच्या घरात आजी आजोबा, आई वडील, काका काकू, भाऊ बहीण असे अनेक सदस्य होते. आणि घरात नेहमीच प्रेम, आपुलकी आणि एकमेकांसाठी जगण्याची भावना होती. दुसरीकडे प्रिया शहरात वाढलेली, शिकलेली आणि आधुनिक विचारांची मुलगी होती. तिने लहानपणापासूनच फक्त आई-वडील आणि स्वतःचे छोटेसे कुटुंब पाहिले होते. जेव्हा शमीरचे स्थळ तिच्यासमोर आले, तेव्हा तिला समीर खूप आवडला. पण त्याची जॉईंट फॅमिली तिला पसंत नव्हती. अनेक विचारानंतर तिने लग्नाला होकार दिला. पण मनात ठरवले की काही महिन्यांनी समीरला वेगळं राहण्यासाठी तयार करायचे. लग्न मोठ्या उत्साहात झाले. सुरुवातीला प्रियाला नवीन घरातील वातावरण अनोळखी वाटले. पण घरातील प्रत्येकजण तिच्याशी प्रेमाने वागत होते. सासूबाई तिला मुलीसारखे जपत होत्या. आजोबा तिचे कामाचे कौतुक करत होते. तर घरातील लहान मुले तिच्या मागे फिरत होते. तरीही प्रियाच्या मनातील शंका संपत नव्हत्या. तिला वाटायचं की इतक्या लोकांमध्ये स्वतःचे स्वतंत्र हरवले. एके दिवशी तिने समीरसमोर वेगळं राहण्याचा विषय काढला. समीरने शांतपणे म्हणाला की हे घर फक्त भिंतीचे नाही तर त्यांच्या आयुष्याचे आधार आहे. प्रियाला त्याचे म्हणणे पटले नाही. एक दिवस पुढे जात राहिले. अचानक आजोबा गंभीर आजारी पडले. संपूर्ण कुटुंब रात्रदिवस त्याच्या सेवेत गुंतले. प्रियाने प्रथमच पाहिले की संकटात प्रत्येकजण कशा एकमेकांसाठी उभा राहतो. काही महिन्यांनी प्रियाला गंभीर ताप आला. त्या काळात घरातील प्रत्येकाने तिची इतकी काळजी घेतली की तिला स्वतःच्या माहेरचीही आठवण आली नाही. सासूबाई रात्री झोपल्या नाहीत. समीरने ऑफिसची रजा घेतली. तर घरातील इतरांनी तिची सर्व कामे सांभाळली. हळूहळू तिच्या मनातील गैरसमज दूर होऊ लागले. तिला जाणवले की मोठ्या कुटुंबात फक्त जबाबदाऱ्या नसतात, तर अपमान, प्रेम आणि आधारही असतो. काही वर्षांनी समीरच्या व्यवसायात मोठे नुकसान झाले. घरावर आर्थिक संकट आले. त्यावेळी प्रत्येकाने स्वतःच्या बचतीतून मदत केली आणि संपूर्ण कुटुंब पुन्हा उभं राहिले. प्रियाला समजले की जर ते वेगळे राहिले असते तर हे संकट पेलणे खूप कठीण झाले असते. काळ पुढे गेला. त्यांना 2 मुले झाली. मुले आजी आजोबांच्या सहवासात वाढू लागली. घरात पुन्हा आनंदाचे दिवस आले. एकदा प्रियाची जुनी मैत्रीण तिच्या घरी आली आणि म्हणाली, "तू अजूनही जॉईंट फॅमिलीमध्ये राहतेस." त्यावर प्रिया हसली आणि म्हणाली, "पूर्वी मला हे ओझे वाटायचे, पण आज हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे." तिच्या डोळ्यात समाधान दिसत होते. त्या रात्री ती गच्चीवर बसून भूतकाळ आठवत होती. जर तिने स्वार्थीने निर्णय घेतला असता तर आज तिला हे प्रेम, हा आधार आणि ही माणसं मिळाली नसती. शमीरचा हात हातात घेतला आणि शांतपणे सांगितले की आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे नात्यांची किंमत न समजणे असते. समीर हसला. त्याच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले. काही वाद झाले, काही गैरसमज झाले, काही स्वप्ने तुटली,
आणि अनेक नवीन स्वप्ने उभे राहिली. पण प्रत्येक वेळी कुटुंब एकत्र उभे राहील. वर्षे सरत गेली. आजोबा गेले, नंतर आजीही गेल्या. पण त्यांनी दिलेले संस्कार घरातील जिवंत राहिले. मुलं मोठे झाली, शिक्षणासाठी बाहेर गेली. पण प्रत्येक क्षणाला, प्रत्येक आनंदाला आणि प्रत्येक दुःखाला पुन्हा त्या घरात एकत्र जमू लागली. प्रिया आता घरातील मोठी सून झाली होती. नव्या येणाऱ्या सुना आणि मुलांना ती नेहमी सांगायची की नाते टिकवण्यासाठी प्रेम, समय आणि समजुतीदारपणा लागतो. शेवटी एका कौटुंबिक समारंभात तिने सर्वांसमोर कबूल केलं की लग्नाच्या आधी तिला जॉईंट फॅमिलीची भीती वाटत होती. पण आज ती अभिमानाने सांगू शकते की तिच्या आयुष्यातील सर्वात मोठे सुख म्हणजेच हेच कुटुंब आहे. तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते आणि घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य होते. त्या क्षणी तिला जाणवले की संपत्ती, पैसा आणि स्वार्थ यापेक्षा नाती मोठी असतात. कारण संकटात पैसा नाही तर माणसे कामी येतात आणि ज्यांच्या आयुष्यात माणसे असतात तोच खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो. तर ही कथा तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.